नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसाठी जी शिल्प निर्देशक पदभरतीची जाहिरात निघालेली आहे, त्या परीक्षेच्या तयारीसाठी आमच्या अभिनव स्टडीज चॅनलवरती सध्या क्लासेस सुरू आहेत. आणि आजचा आपला इंग्लिश या विषयाच्या अंतर्गत 5वा भाग आहे. आजच्या भागामध्ये सुद्धा आपण इंग्लिश या विषयावर आधारित ज्या टाईपचे प्रश्न विचारण्याची या परीक्षेमध्ये शक्यता आहे, असे प्रश्नांची चर्चा आपण आजच्या भागामध्ये सुद्धा करणार आहोत. परीक्षेच्या झटपट तयारीसाठी हा व्हिडिओसुद्धा अत्यंत उपयुक्त असणार आहे, त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सुरू करूया आजच्या भागाला. मित्रांनो, आजच्या भागातील हा पहिला प्रश्न आहे, आयडेंटिफाय द नाउन फॉर्म ऑफ द फॉलोविंग. आता ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत, हाय, हाईट, हायली, हायटंड. आता या दिलेल्या ऑप्शन्समधून नाउन कोणता आहे तो आपल्याला आयडेंटिफाय करायचा आहे. मित्रांनो, फक्त आपल्या माहितीसाठी मी ब्रॅकेटमध्ये तो कोणत्या प्रकारचा शब्द आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे. आता हाय हे जर आपण पाहिलं तर हे आहे ॲडजेक्टिव्ह, हाईट हे आहे नाउन, हायली हे आहे ॲडवर्ब आणि हायटंड हे आहे वर्ब. म्हणजे प्रश्न जर अशा पद्धतीने दिलेला असेल की आयडेंटिफाय द नाउन फॉर्म ऑफ द फॉलोविंग, तर याच्यामध्ये हाईट हे नाउन असेल. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे, चूज नाउन फॉर्म ऑफ द फॉलोविंग. आता या ठिकाणी परत काही शब्द दिलेले आहेत, सेल, SALE सेल, त्यानंतर सेल्स आणि सोल्ड असे शब्द आहेत. आता या ठिकाणी ऑप्शन ए मधला सेल जर आपण पाहिला तर तो आहे व्हर्ब. ऑप्शन सी मधला जर शब्द पाहिला तर तो आहे यस लावलेला आहे, व्हर्बला यस लावलेला आहे. आणि ऑप्शन डी मधला जो शब्द आहे तो आहे सेलचं दुसरं रूप म्हणजे भूतकाळी रूप. बी ऑप्शनमधला जो सेल आहे SALE तो आहे SELL सेलचा नाउन. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. करेक्ट नाउन फ्रॉम द गिवन ऑप्शन्स इज सेल, SALE, दॅट इज ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे, पिक आउट द करेक्ट वर्ड टू कंप्लीट द सेंटेन्स. आता सेंटेन्स आहे, इट इज अ व्हेरी स्पेसियस डॅश डॅश फॉर कन्स्ट्रक्टिंग अ नर्सिंग होम. आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत, साईट ज्याचा मराठी अर्थ होतो पुरावा म्हणून पुढे करणे. बी आहे साईट SIT ज्याचा मराठी अर्थ होतो जागा. ऑप्शन सी आहे साईट SIGHT म्हणजे दृष्टी. आणि ऑप्शन डी आहे सीट SEAT आसन. आता वाक्य जे दिलेलं आहे प्रश्नामध्ये ते आहे, इट इज अ व्हेरी स्पेसियस डॅश डॅश फॉर कन्स्ट्रक्टिंग अ नर्सिंग होम. म्हणजे वाक्याचा मराठी अर्थ साधारणपणे कशा पद्धतीने होईल की ती जी जागा आहे ती डॅश डॅश आहे नर्सिंग होम कन्स्ट्रक्ट करण्यासाठी किंवा नर्सिंग होम बांधण्यासाठी ती जागा स्पेसियस आहे. आता या ठिकाणी जागा म्हणजे काय, तर दिलेल्या ऑप्शन्समधून जागा अधोरेखित करणारा कोणता शब्द आहे तर तो आहे साईट SITE. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर काय असेल तर ऑप्शन बी म्हणजे इट इज अ व्हेरी स्पेसियस साईट फॉर कन्स्ट्रक्टिंग अ नर्सिंग होम. ती जी जागा आहे ती स्पेसियस जागा आहे नर्सिंग होम कन्स्ट्रक्ट करण्यासाठी. आता या ठिकाणी एकसारखा प्रोनाऊन्सिएशन उच्चार असणारे हे सगळे शब्द आहेत. ऑप्शन डी सोडला तर साईट साईट साईट, पहिलं साईट आहे CITE, दुसरं साईट आहे SITE, तिसरं साईट आहे SIGHT. तिन्ही साईटचा अर्थ हा वेगवेगळा होतो. त्यामध्ये जागा अधोरेखित करणारं जो इंग्रजी शब्द आहे तो आहे SITE साईट. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट सिनोनिम प्रॉमिनंट. प्रॉमिनंटचा समानार्थी शब्द या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. मित्रांनो, मागच्या काही व्हिडिओजमध्ये आम्हाला कॉमेंट्स अशा पद्धतीने आलेल्या होत्या की प्रश्नपत्रिका ही कोणत्या प्रकारची असणार आहे किंवा प्रश्नपत्रिकेचं मीडियम हे कोणतं असणार आहे. तर मित्रांनो, एक लक्षात ठेवायचं आहे, इंग्रजी विषयावरील प्रश्नपत्रिका ही फक्त
फक्त आणि फक्त इंग्रजी भाषेतच असणार आहे. या ठिकाणी प्रश्नाचा अर्थ समजण्यासाठी आणि आपली व्होकॅब्युलरी वाढण्यासाठी इंग्रजीमध्ये कधीही लक्षात ठेवा, जर आपली व्होकॅब्युलरी स्ट्रॉंग असेल, म्हणजे शब्दांचा साठा जर आपल्याकडे भरपूर असेल, म्हणजे त्याचे मराठी अर्थ जर तुम्हाला माहिती असतील, तर त्या ठिकाणी इंग्रजी हा विषय स्पर्धा परीक्षांसाठी फार काही अवघड नाही. पण व्होकॅब्युलरी जर तुमची स्ट्रॉंग नसेल तर त्यावेळी मात्र थोडंसं अवघड जाऊ शकतं. आणि त्या दृष्टिकोनातूनच मी या ठिकाणी मराठी अर्थ प्रत्येक प्रश्नामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि जेणेकरून हे प्रश्न किंवा हा व्हिडिओ पाहत असताना ऑटोमॅटिकली तुमच्या व्होकॅब्युलरीमध्ये वाढ होईल. तर प्रॉमिनंटचा अर्थ काय होतो? प्रख्यात. आता या ठिकाणी ऑप्शन्स कसे आहेत? प्रॉमिनंटचा सिनोनिम आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे. ऑप्शन ए आहे रिवेज म्हणजे नास्तूस, बी आहे टाईमली म्हणजे वेळेवर, सी आहे ओरिजिनल म्हणजे मूळ, आणि डी आहे डिस्टिंग्विश्ड म्हणजे प्रतिष्ठित. आता प्रॉमिनंटला सिनोनिम काय असेल या ठिकाणी? तर दिलेल्या पर्यायातून प्रख्यातला सिनोनिम किंवा समानार्थी शब्द प्रतिष्ठित अशा पद्धतीनं होतो. म्हणजेच प्रॉमिनंटचा सिनोनिम हा डिस्टिंग्विश्ड अशा पद्धतीनं असेल. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. मित्रांनो, पुढच्या प्रश्नाला जाण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक विनंती आहे की आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, जेणेकरून स्पर्धा परीक्षाच्या तयारीच्या दृष्टिकोनातून आमच्या चॅनलवरती जे नवीन व्हिडिओ अपलोड केलेले असतील त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. त्यासोबतच आपल्या सर्वांना एक विनंती आहे की हे जे व्हिडिओज आहेत ते आपल्या मित्रमैत्रिणींना अवश्य शेअर करा आणि आपणसुद्धा या व्हिडिओला लाईक करा. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द गिव्हन इडियम्स अँड फ्रेजेस. या ठिकाणी तो फ्रेज दिलेला आहे बिलो द सॉल्ट, म्हणजे त्याचा अर्थ असा होतो ॲट अ पोझिशन ऑफ लो. बिलो द सॉल्ट म्हणजे काय? तर खालच्या स्तरावरचा, ॲट अ पोझिशन ऑफ लो. आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत. ए आहे इन ॲन इन्फेरियर पोझिशन, बी आहे इन अ सुपेरियर पोझिशन, सी आहे ऑब्वियस आणि डी आहे इन डिसऑर्डर. आता या ठिकाणी दिलेल्या 4 ऑप्शन्समधून पहिला ऑप्शन जो आहे त्याचा अर्थ होतो इन ॲन इन्फेरियर पोझिशन म्हणजे खालच्या स्तरावरचा, इन अ सुपेरियर पोझिशन म्हणजे वरच्या स्तरावरचा, ऑब्वियस म्हणजे नक्कीच अशा पद्धतीनं अर्थ होतो, इन डिसऑर्डर म्हणजे अस्तव्यस्त. तर या दिलेल्या पर्यायातून बिलो द सॉल्ट याचा अर्थ काय होतो? इन ॲन इन्फेरियर पोझिशन म्हणजे सर्वात खालच्या स्तरावरचा. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक्स. या ठिकाणी वाक्य आहे ही इज नॉट वेल डॅश डॅश येस्टरडे. ऑप्शन्स आहेत ए सिन्स, बी बाय, सी बिफोर आणि डी ऑफ. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. ही इज नॉट वेल सिन्स येस्टरडे. तो कालपासून त्याची तब्येत ठीक नाही. सिन्स म्हणजे काय? तर पासून. म्हणजे या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए सिन्स. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. वाक्य आहे द चाइल्ड रॅन डॅश डॅश द रोड मदर रॅन आफ्टर हिम. ऑप्शन्स आहेत ए इन, बी ऑन, सी अक्रॉस आणि डी विथ. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर काय असायला पाहिजे? तर करेक्ट आन्सर असायला पाहिजे ऑप्शन सी अक्रॉस. म्हणजे तो मुलगा रोड क्रॉस करून पुढे पळाला आणि त्याच्या मागे त्याची आईसुद्धा त्या मुलाच्या मागे धावली. म्हणून अक्रॉस हा ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे. वाक्य असेल द चाइल्ड रॅन अक्रॉस द रोड मदर रॅन आफ्टर हिम. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट आर्टिकल. वाक्य आहे आय मेट डॅश डॅश युरोपियन इन द मार्केट. आता या ठिकाणी आर्टिकल्स ऑप्शनमध्ये दिलेले आहेत ए, बी ॲन, सी द आणि डी नन ऑफ द अबाव. आता या ठिकाणी आर्टिकल कसं ए किंवा ॲन येणार आहे हे शोधायचं. तर आता या ठिकाणी साधारणपणे नियम अशा पद्धतीने असतो की AEIOU याच्या पाठीमागे ॲन हे आर्टिकल लागतं.
परंतु मित्रांनो, हे अर्धवट सत्य आहे. पूर्ण सत्य काय आहे, तर त्याचा उच्चार जो आहे, त्या शब्दाचा उच्चार करत असताना तो स्वराने सुरुवात होते त्या शब्दाची का व्यंजनाने सुरुवात होते. मराठीमधील स्वर आणि व्यंजन हे पाहायचं. मराठीमधील स्वराने सुरुवात होत असेल तर ॲन लावा. मराठीमधील व्यंजनाने सुरुवात होत असेल तर त्या ठिकाणी ए लावा. आता या ठिकाणी युरोपियन असा शब्द आहे, म्हणजे काय आहे, य आणि त्याला पहिला उकार आहे, म्हणजे हे व्यंजन आहे, स्वर नाही. म्हणून या ठिकाणी जे आर्टिकल त्याच्या पाठीमागं लागणार आहे ते असणार आहे ए. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. आय मेट अ युरोपियन इन द मार्केट. बराच वेळा याच्यामध्ये कन्फ्युजन होतं की ई आहे, ईच्या पाठीमागे ॲन लावा, अशा पद्धतीनं बऱ्याच जणांचा समज होतो, परंतु तसं नाही. मराठीमध्ये ते पाहायचं की तो उच्चार स्वराने होत आहे, त्या उच्चाराची सुरुवात किंवा व्यंजनाने होत आहे, आणि ते पाहूनच मग ए किंवा ॲन हे त्या ठिकाणी ठरवायचं. व्यंजनाने होत असेल तर ए, स्वराने होत असेल तर ॲन. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. वाक्य आहे, आयदर द चिल्ड्रन ऑर द मिल्कमॅन डॅश डॅश नॉकिंग ॲट द डोअर. आता या ठिकाणी आयदर ऑर ने दोन नाउन्सला जोडलेला आहे किंवा दोन सब्जेक्टला जोडलेला आहे. त्यातला पहिला सब्जेक्ट जो आहे चिल्ड्रन हा प्लुरल फॉर्ममधला आहे, आणि दुसरा सब्जेक्ट जो आहे तो आहे सिंग्युलर फॉर्ममधला. आता याच्यामध्ये ऑप्शन्स जे दिलेले आहेत ते अशा पद्धतीने आहेत, आर, इज, वेअर, हॅव. त्यामध्ये आर हा प्लुरल आहे, इज सिंग्युलर आहे, वेअर प्लुरल आहे पास्ट टेन्समधला, आणि हॅव जो आहे तो सुद्धा प्लुरल आहे. मग या ठिकाणी सिंग्युलर का प्लुरल या ठिकाणी तो व्हर्ब येणार आहे. तर कधीही लक्षात ठेवायचं मित्रांनो की अँड किंवा ऑरनं दोन सब्जेक्ट्स जर जोडलेले असतील, त्यातला दुसरा सब्जेक्ट जो आहे तो पाहायचा की तो सिंग्युलर फॉर्ममध्ये आहे का प्लुरल फॉर्ममध्ये. तो जर सिंग्युलर फॉर्ममध्ये असेल तर इज, वॉज, हॅज हा शब्द लावा किंवा वर्ब लावा. तो जर प्लुरल फॉर्ममध्ये असेल तर आर, वेअर, हॅव हे वर्ब वापरा. आता या ठिकाणी मिल्कमॅन सिंग्युलर शब्द आहे किंवा सब्जेक्ट आहे, त्यामुळे या ठिकाणी ए, सी आणि डी प्लुरल वर्ब आहेत, बी हा सिंग्युलर वर्ब आहे, त्यामुळं काय येईल तर इज हा वर्ब येईल. म्हणजे काय, आयदर द चिल्ड्रन ऑर द मिल्कमॅन वॉज नॉकिंग ॲट द डोअर. आयदर द चिल्ड्रन ऑर द मिल्कमॅन इज नॉकिंग ॲट द डोअर. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ द गिव्हन इडियम अँड फ्रेजेस. शो अप या ठिकाणी ऑप्शन्स आहेत, टू एक्सपोज, टू डिपार्ट, टू सपोर्ट, टू स्पीक लाऊडली. या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, टू एक्सपोज. शो अप म्हणजे काय, तर उघडा करणे एखाद्याला किंवा एखाद्याला पूर्ण उघडा करणे अशा पद्धतीनेच अर्थ होतो. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर काय असणार आहे, टू एक्सपोज. एक्सपोज म्हणजे काय, शो अप. म्हणून या ठिकाणी ऑप्शन ए हा बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, चूज द नाऊन फॉर्म ऑफ द ॲडवाईस. ॲडवाईसचं नाऊन या ठिकाणी शोधायचं आहे. एमध्ये ऑप्शन ए आहे ॲडवाईस इट्ससेल्फ, म्हणजे तोच शब्द दिलेला आहे. बी आहे ॲडवाईस, परंतु त्या ठिकाणी यस नाही आहे, सी आहे, ADVICE. सी आहे ॲडवायजिबिलिटी आणि डी आहे ॲडवायजिबल. तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, ॲडवाईसचा नाऊन जो आहे ॲडवाईस ADVISE हे व्हर्ब आहे, आणि त्याचं नाऊन जे आहे ते ॲडवाईस हेच होतं, परंतु स्पेलिंगमध्ये त्या ठिकाणी बदल होतो. स्पेलिंग काय होतं तर ADVICE हे होतं. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, ॲडवाईस. पुढचा प्रश्न, चूज द प्रॉपर प्रोनाऊन. वन शूड बी प्राऊड ऑफ डॅश डॅश मदरलँड. आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत, हिज, वन्स, वन्स, वन्समध्ये ONE आणि त्यानंतर अपॉस्ट्रॉफी यस असा सी ऑप्शन आहे, आणि डी आहे वन्स, ONCE. तर कधीही या ठिकाणी अशा पद्धतीच्या वाक्यांमध्ये सुद्धा लक्षात ठेवा, वन शूड बी प्राऊड ऑफ. वन जर
या ठिकाणी सब्जेक्ट असेल तर त्या ठिकाणी त्याच्या पुढे ONE' हेच येतं. त्या ठिकाणी ONE' हेच येईल. सो द सेंटेन्स शुड बी वन शुड बी प्राऊड ऑफ वन्स मदरलँड. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. वाक्य आहे आय शल नॉट टेल यू डॅश डॅश यू प्रॉमिस मी. आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत ॲज लॉंग ॲज, टिल, अनलेस, अनटिल. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी अनलेस. आय शल नॉट टेल यू अनलेस यू प्रॉमिस मी. अनलेस हा त्या ठिकाणी शब्द येईल. पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. ही लॉस्ट हिज बॅलन्स डॅश डॅश ही फेल ऑफ. ऑप्शन्स आहेत सो, बिकॉज, अँड, बट. करेक्ट आन्सर येईल ऑप्शन सी अँड. ही लॉस्ट हिज बॅलन्स अँड ही फेल ऑफ. फेल ऑफ म्हणजे खाली पडला. त्याने त्याचा बॅलन्स गमावला आणि तो खाली पडला. म्हणजे अँडनं हे वाक्य जोडलं जाईल किंवा दोन वाक्ये जोडली जातील. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी अँड. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट प्रिपोजिशन. वाक्य आहे व्हेन यू प्रेस द बटन ऑन अ कॉम्प्युटर अँड इलेक्ट्रिक सर्किट कम्स डॅश डॅश प्ले. हे वाक्य आहे. आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत इन, विथ, ऑफ, इनटू. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन डी इनटू. व्हेन यू प्रेस द बटन ऑन अ कॉम्प्युटर अँड इलेक्ट्रिक सर्किट कम्स इनटू प्ले. पुढचा प्रश्न आहे रिमूव्ह निगेटिव्ह. आता या ठिकाणी निगेटिव्ह म्हणजे जे वाक्य दिलेलं आहे त्यातलं निगेटिव्ह जे आहे, निगेटिव्हिटी ती रिमूव्ह करायची. शी कॅनॉट इवन साइन हर नेम. म्हणजे नॉट हा शब्द काढायचा आहे. पण मित्रांनो निगेटिव्ह रिमूव्ह करायचं म्हणजे काय, तर वाक्य निगेटिव्ह नसलं पाहिजे परंतु वाक्याचा अर्थ तोच अधोरेखित झाला पाहिजे, हे लक्षात ठेवा. वाक्य काय आहे, शी कॅनॉट इवन साइन हर नेम. म्हणजे ती तिची सही सुद्धा करू शकत नाही. आता ऑप्शन्स कसे आहेत, ए आहे शी इज अनेबल टू साइन हर नेम. बी आहे शी इज नॉट साइन हर नेम. निगेटिव्हच वाक्य आहे, नॉट आलेलं आहे. ऑप्शन सी आहे शी इज साइन हर नेम, म्हणजे ती तिची सही करू शकते, वाक्याचा अर्थ बदलतोय. आणि डी आहे नन ऑफ दिस. ऑप्शन ए जर पाहिला तर तो काय आहे, शी इज अनेबल टू साइन हर नेम, ती तिची सही करू शकत नाही. म्हणजे या ठिकाणी निगेटिव्हिटी जी आहे ती निघलेली आहे परंतु वाक्याचा अर्थसुद्धा तो त्या ठिकाणी राहिलेला आहे. म्हणजे नॉट हा शब्द या ठिकाणी निघालेला आहे आणि वाक्याचा अर्थसुद्धा तोच राहिलेला आहे. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट कंजंक्शन. वाक्य आहे शी बॉट अ कार डॅश डॅश शी वॉज टू यंग टू लर्न अ ड्राईव्ह. ऑप्शन्स आहेत इफ, बिकॉज, अल्दो, इफ नॉट. आता या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. आता कंजंक्शन या ठिकाणी काय येईल, शी बॉट अ कार अल्दो शी वॉज टू यंग टू लर्न अ ड्राईव्ह. या वाक्याचा अर्थ काय होईल, जरी ती खूप तरुण असली किंवा खूप लहान असली ड्राईव्ह शिकण्यासाठी, गाडी चालवणे शिकण्यासाठी, तरीसुद्धा तिने कार घेतली. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट सेंटेन्स कनेक्टर टू कंप्लीट द सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स कनेक्टर या ठिकाणी आपल्याला चूज करायचं आहे दिलेल्या पर्यायातून, जेणेकरून हे वाक्य कंप्लीट होईल. आता वाक्य काय आहे, डॅश डॅश हार्ड वी ट्राईड वी कुड नॉट अवॉइड द इलेक्शन्स. आता ऑप्शन्स आहेत ए अल्दो, बी दो, सी हाऊएव्हर आणि डी आहे इवन इफ. आता या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. म्हणजे कशा पद्धतीनं वाक्याची सुरुवात होईल, इवन इफ हार्ड वी ट्राईड वी कुड नॉट अवॉइड द इलेक्शन्स. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न आहे चूज द करेक्ट कंजंक्शन टू फिल इन द ब्लँक. वाक्य आहे द बॉय वॉज पनिश्ड डॅश डॅश ही हॅड ब्रोकन द कप. ऑप्शन्स आहेत ए सो, बी बट,
सी बिकॉज आणि डी डिअर फोर. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी बिकॉज. म्हणजे वाक्य कशा पद्धतीनं आहे, द बॉय वॉज पनिश्ड, मुलाला त्या शिक्षा दिली. तर पुढचं वाक्य आहे ही हॅड ब्रोकन द कप, त्याने कप तोडलेला होता. म्हणजे त्या मुलाला शिक्षा दिली कारण त्या मुलाने कप तोडलेला होता. म्हणजे या ठिकाणी कारण या शब्दाने दोन्ही वाक्य जोडलेले आहेत. म्हणजे काय, बिकॉज. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी बिकॉज. द बॉय वॉज पनिश्ड बिकॉज ही हॅड ब्रोकन द कप. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज द करेक्ट फॉर्म टू कंप्लीट द एक्सप्रेशन. आता वाक्य आहे लॉंग डॅश डॅश द इंडियन रिपब्लिक. या ठिकाणी ऑप्शन्स आहेत लाईव्ह, LIVE, बी आहे लाईव्ज, सी आहे विल लाईव्ह आणि डी आहे शुड लाईव्ह. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए लाईव्ह. लॉंग लाईव्ह द इंडियन रिपब्लिक. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट टेन्स फॉर्म. काळाचा योग्य फॉर्म जो आहे तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. वाक्य आहे वी डॅश डॅश प्लेइंग क्रिकेट नाऊ. या ठिकाणी ऑप्शन्स आहेत वेअर, वॉज, विल, आर. आता वी काय आहे, प्लुरल सब्जेक्ट आहे, त्यामुळे या ठिकाणी वेअर येईल किंवा आर येईल. आता दोन्हीपैकी कोणतं येईल, तर नाऊ हा शब्द आहे शेवटी, म्हणजे आम्ही आता क्रिकेट खेळत आहोत हा अर्थ होतो. म्हणजे वेअर हे येणार नाही, आर हा वर्ब त्या ठिकाणी येईल. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी वी आर प्लेइंग क्रिकेट नाऊ. पुढचा प्रश्न पिक आउट द करेक्ट क्वेश्चन टॅग. शी इज राईट डॅश डॅश. करेक्ट क्वेश्चन टॅग काय येईल, शी इज राईट आहे, म्हणजे या ठिकाणी काय येईल इजंट शी. म्हणजे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी शी इज राईट इजंट शी. पुढचा प्रश्न चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द गॅप. वाक्य आहे शी वर्क्स हार्ड डॅश डॅश शी मे पास. आता या ठिकाणी ऑप्शन्स आहेत इज द, इजंट इट, शी इज आणि इजंट शी. बरोबर उत्तर काय येईल, सो द करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन डी इजंट शी. शी वर्क्स हार्ड इजंट शी मे पास. म्हणजे करेक्ट आन्सर येईल ऑप्शन डी. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द गॅप. आता या ठिकाणी वाक्य आहे शी इज डॅश डॅश ब्युटिफुल बट डॅश डॅश इंटेलिजंट. आता ऑप्शन्स आहेत ए सो अल्सो, बी नॉट ओनली अल्सो, सी व्हेरी अल्सो आणि डी ओनली अल्सो. आता हे वाक्य जर व्यवस्थित पाहिलं तर हे नॉट ओनली बट अल्सो या प्रकारातलं वाक्य आहे. म्हणजे काय, शी इज नॉट ओनली ब्युटिफुल बट अल्सो इंटेलिजंट. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर येईल ऑप्शन बी नॉट ओनली अल्सो. बट हे वाक्यामध्येच दिलेलं आहे, त्यामुळे फक्त अल्सो फिल इन द ब्लँकमध्ये येईल. सो द सेंटेन्स विल बी शी इज नॉट ओनली ब्युटिफुल बट अल्सो इंटेलिजंट. पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स. इफ आय रन डॅश डॅश. आता ऑप्शन ए आहे आय एम कॅचिंग द ट्रेन, बी आहे आय वूड कॅच द ट्रेन, सी आहे आय कॅनॉट हॅव कॉट द ट्रेन आणि डी आहे आय विल कॅच द ट्रेन. म्हणजे काय आहे, जर मी पळालो तर मी ट्रेन पकडेन. म्हणजे हे भविष्य काळामध्ये असणार आहे. म्हणजे काय येईल आय विल कॅच द ट्रेन. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी आय विल कॅच द ट्रेन. पुढचा प्रश्न चूज द करेक्ट अल्टरनेटिव्स. प्लीज एक्सक्यूज डॅश डॅश. ए आहे मी फॉर लेट, बी आहे फॉर मी बिईंग लेट, सी आहे मी फॉर बिईंग लेट आणि डी आहे मी लेट. करेक्ट आन्सर काय येईल ऑप्शन सी मी फॉर बिईंग लेट. प्लीज एक्सक्यूज मी फॉर बिईंग लेट. लेट आल्याबद्दल मला माफ करा. प्लीज एक्सक्यूज मी फॉर बिईंग लेट. पुढचा प्रश्न आहे कॅट्रोफोबिया मीन्स फिअर ऑफ. ऑप्शन्स आहेत क्राऊड्स, सेल, डॉक्टर्स, डिसीज. तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे
कॅट्रोफोबिया म्हणजे फिअर ऑफ डॉक्टर्स, डॉक्टरांची ज्यांना भीती वाटते त्याला कॅट्रोफोबिया असं म्हणतात. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, डॉक्टर्स. पुढचा प्रश्न आहे, चूज द करेक्ट सेंटेन्स. दिलेले 4 ऑप्शन्स आहेत, त्याच्यापैकी करेक्ट सेंटेन्स कोणता आहे तो बरोबर ऑप्शन असेल. ए आहे दे विल लेफ्ट हिम बिहाइंड, बी आहे दे लेफ्ट हिम बिहाइंड वेल, सी आहे दे लेफ्ट हिम वेल बिहाइंड आणि डी आहे वेल दे लेफ्ट हिम बिहाइंड. तर या ठिकाणी वेल बिहाइंड म्हणजे खूप मागं त्यांना सोडलं त्याने. दे लेफ्ट हिम वेल बिहाइंड, त्यांनी त्याला खूप मागे सोडलं, अशा पद्धतीचं हे वाक्य असायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, दे लेफ्ट हिम वेल बिहाइंड. म्हणून करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, दे लेफ्ट हिम वेल बिहाइंड. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पिक आउट द करेक्ट सेंटेन्स. ऑप्शन ए आहे नायदर ऑफ द 2 बॉईज वॉज स्ट्रॉंग, बी आहे नायदर ऑफ द 2 बॉईज वेअर स्ट्रॉंग, सी आहे नन ऑफ द 2 बॉईज वेअर स्ट्रॉंग आणि डी आहे नन ऑफ द 2 बॉईज वॉज स्ट्रॉंग. तर या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, नायदर ऑफ द 2 बॉईज वॉज स्ट्रॉंग. दोघांपैकी कोणताही मुलगा हा स्ट्रॉंग नाही, अशा अर्थानं होतं. करेक्ट सेंटेन्स आहे नायदर ऑफ द 2 बॉईज वॉज स्ट्रॉंग, ऑप्शन ए. पुढचा प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ सुटेबल ऑप्शन. वाक्य आहे दे आर गोइंग टू मुंबई डॅश डॅश टेकिंग डिनर. ऑप्शन्स आहेत आफ्टर, टू, व्हेन, ॲम. म्हणजे ते मुंबईला जाणार आहेत आफ्टर टेकिंग द डिनर, अशा पद्धतीनं होईल. म्हणजे जेवण केल्यानंतर ते मुंबईला जाणार आहेत. म्हणजे काय येईल या ठिकाणी करेक्ट आन्सर ऑप्शन ए, आफ्टर. दे आर गोइंग टू मुंबई आफ्टर टेकिंग डिनर. पुढचा प्रश्न आहे फिल इन द ब्लँक. वाक्य आहे यू मस्ट लुक डॅश डॅश अँड मेक प्लान्स फॉर द फ्युचर. ऑप्शन्स आहेत ऑन, अहेड, असाइड, अपॉन. म्हणजे काय आहे या ठिकाणी यू मस्ट लुक अहेड अँड मेक प्लान्स फॉर फ्युचर. म्हणजे काय तर तुम्ही सतत समोर पाहिलं पाहिजे आणि तुमच्या भविष्याचा नियोजन केलं पाहिजे. म्हणजे या ठिकाणी करेक्ट आन्सर काय येईल ऑप्शन बी, अहेड. यू मस्ट लुक अहेड अँड मेक प्लान्स फॉर द फ्युचर. पुढचा प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ ॲप्रोप्रिएट ऑप्शन. आता वाक्य आहे टेल मी डॅश डॅश यू हॅव पुट माय पेन ऑर नॉट. ऑप्शन्स आहेत इफ, बट, वेदर, ॲज. या ठिकाणी काय तर तू मला सांग की माझा पेन तू ठेवलेला आहेस का नाही. म्हणजे या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल वेदर. टेल मी वेदर यू हॅव पुट माय पेन ऑर नॉट. म्हणजे करेक्ट आन्सर काय येईल ऑप्शन सी, वेदर. पुढचा प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ ॲप्रोप्रिएट ऑप्शन. ही लुक्ड द विंडो डॅश डॅश गोइंग टू बेड. ऑप्शन्स आहेत अँड, व्हाईल, हाऊ, वेन. अर्थ मराठीत अशा पद्धतीने होईल की त्याने बेडवर जाण्याच्या अगोदर खिडकीकडे पाहिले किंवा बेडवर जाताना त्याने खिडकीकडे पाहिले. बेडवर जाताना त्याने खिडकीकडे पाहिले. म्हणजे ही लुक्ड द विंडो व्हाईल गोइंग टू बेड. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर असेल ऑप्शन बी, व्हाईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये सुद्धा आपण इंग्रजी या विषयावर आधारित प्रश्नसंच पाहिला. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य लाईक करा. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांवर आधारित आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलवर नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.